पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। तर प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई आपण बघतोय। सुशांत, पुणे प्रकरणात आता तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आलंय। अगदी खरं आहे तेजस्विनी, आपण जर बघितलं असेल तर पुणे प्रकरण जे आहे पार्थ पवारांवर जोरदार टीका होत होती। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती की यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला सोडलं जाणार नाही। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सांगितलं होतं की मी अधिकाऱ्यांशी बोलणार नेमकं यात काय आहे। त्यानंतर आता ही सगळ्यात मोठी अपडेट जी आहे ती आपल्याला मिळते। या संपूर्ण प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन जी आहे ती करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। त्याचसोबत पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ प्रभावाने निलंबित देखील करण्यात आल्याचं म्हटलंय। आपल्याला ती आदेशाची प्रत जी आहे ती आपल्या हाती आलेली आहे, ज्यामध्ये असं म्हटलंय की श्री सूर्यकांत येवले तहसीलदार पुणे शहर यांनी उपरोक्त पदावर कार्यरत असताना मौजे कोयंडी तालुका पुणे शहर जिल्हा पुणे येथे ऍग्रीकल्चर डेअरीकडे असलेली मालमत्ता जी आहे शासकीय विभागाचं नाव असताना देखील श्री सूर्यकांत येवले यांनी जाणीवपूर्वक व कायदेशीर व वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून अनधिकारपणे मालकी हक्काबाबत अर्जदारांतर्फे आदेश दिल्याचं निदर्शनास आले आहे। आणि ही बाब निदर्शनास आल्यानंतर आता त्यांच्यावर खऱ्या अर्थानं निलंबनाची जी आहे ते तात्काळ प्रभावाने त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं असेल हे प्रकरण ज्यावेळी उघडकीस आलं पुणे जमिनीचं, त्यावेळी पार्थ पवार यांचं नाव आणि त्यांच्या कंपनीचं नाव समोर आलं होतं। त्यानंतर विरोधक जे आहेत ते आक्रमक होते। अंबादास दानवे असतील, विजय वडेट्टीवार असतील यांनी सरकारवर जी आहे ती टीका केली होती। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जर अशा पद्धतीने वागत असतील तर सर्वसामान्य जनतेचं काय असा प्रश्न खऱ्या अर्थाने उपस्थित झाला होता। आता त्याची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। त्यामध्ये पुणे प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी देत खरं तर पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। तेजस्विनी, तर आपण बघतोय की पुणे प्रकरणात ही खरंच खूप मोठी अपडेट आहे। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे निर्देश देणं आणि दुसरीकडे ही मोठी कारवाई होणं, या संदर्भात काय सांगाल सुशांत? अगदी खरं आहे। खरं तर ज्यावेळी हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते उघडकीस आलं की अवघ्या 500 रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर खऱ्या अर्थाने जमीन खरेदी केली गेली आणि 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये खरेदी झाल्याचा समोर आलं। विरोधकांनी त्याचा आरोप केला। त्यानंतरच विरोधकांकडून एक टीका जी आहे ती होऊ लागली होती। विशेषतः महायुती सरकारवर खऱ्या अर्थाने टीका करण्यात आली होती। सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा झाल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांकडून करण्यात आला होता आणि त्याचीच तात्काळ दखल जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। नेहमीच आपल्या सरकारची प्रतिमा राहावी यासाठी देवेंद्र फडणवीस आक्रमक असतात, तसेच संधी देखील ते अधिकाऱ्यांना देतात। आपण जर बघितलं असेल तर नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली होती, त्यामध्ये अधिकाऱ्यांची कानउघडणी देखील त्यांनी केली होती। आणि त्यानंतर जर अशा प्रकरण जर समोर येत असेल आणि त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव अशा पद्धतीने त्यांच्या नावे एखादं प्रकरण बाहेर येत असेल तर ते महायुती सरकारसाठी योग्य नाही याची तात्काळ दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि या प्रकरणात एक चौकशी समिती जी आहे ती स्थापन केलेली आहे। त्याचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि संबंधित प्रकरणी पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत। नक्कीच मोठी कारवाई म्हणावं लागेल। सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।